रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी 56 गटांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आणि त्यासाठी 151 उमेदवार रिंगणात आहेत तर 9 पंचायत समितीच्या 112 गणांसाठी 351 उमेदवार रिंगणात आहेत। 1693 मतदान केंद्रावरती हे मतदान होत आहे। त्यामध्ये 4286 मतदान यंत्र आहेत। जिल्ह्यामध्ये 11,73,899 मतदार आहेत। मतदानासाठी 5455 कर्मचारी तैनात आहेत। पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पवार कुटुंबियांनी मतदान केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला। पार्थ पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार यांचं देखील मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान सुरू। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान करता येणार। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा समावेश। मुंबईत भाजपच्या महापौर पदाच्या नावाची आज घोषणा। भाजपच्या नगरसेवकांची पालिका मुख्यालयात थोड्याच वेळात बैठक। शिवसेनेचा उपमहापौर पदाचा उमेदवारही ठरणार। बहुमत नसलं तरी ठाकरेंची सेनाही उमेदवार देणार। 11 तारखेला महापौर पदाची निवडणूक। आजपासून T20 क्रिकेट विश्वचषकाचा धमाका। गतविजेत्या आणि यावेळच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारताची आज अमेरिकेविरुद्ध सलामीची लढत। 19 तारखेपर्यंत रोज 3 सामन्यांची क्रिकेट प्रेमींना पर्वणी। युवा टीम इंडियानं 6व्यांदा विश्वचषक जिंकला। इंग्लंडवर 100 धावांनी मात। वैभव सूर्यवंशीच्या वादळी 1.5 शतकानंतर अंबरीशचा भेदक मारा। कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी आनंदोत्सव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।